परमात्मांचा संदेश पुस्तकाशी फक्त 30 दिवस बोला, तुमच्या जीवनात बदल घडेल. प्रदीप मुखर्जी. या जगात ज्यांच्याकडे काहीच नाही, 2 वेळचं अन्न नाही, ते दुःखी असतात, हे मी समजू शकतो. पण ज्यांच्याकडे सगळं काही आहे ते देखील दुःखी आणि कष्टी आहेत. याला तुम्ही काय म्हणाल? धर्मग्रंथ, उपासक, देवाचे संदेशवाहक यांच्याकडे मनुष्य दुःखी का आहे याचं उत्तर नाही, किंवा ते भरकटत राहावे असंच त्यांना वाटतं. त्यामुळे परमात्मांचा संदेश या पुस्तकाशी तुम्ही फक्त 30 दिवस बोला, तुमच्या जीवनात बदल घडेल, असा विश्वास अलख गॉडचे प्रमुख प्रवर्तक, परमात्मांची थोर अनुभूती प्राप्त असलेले प्रबोधक प्रदीप मुखर्जी यांनी व्यक्त केलं. अखल गॉड संस्थेमार्फत प्रदीप मुखर्जी यांनी लिहिलेल्या परमात्माचा संदेश या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचं प्रकाशन नगरच्या यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भगवतीच्या प्रेमळ ऊर्जेचा वर्षाव करणाऱ्या फाल्गुनीजी पाठक आणि परमात्मांचे संदेशवाहक प्रदीपजी मुखर्जी, तसंच आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच आणि राज्य शासनाच्या आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, नगरमधील प्रसिद्ध उद्योजक नरेंद्रजी फिरोदिया, युवा नेते उदयनदादा गडाख आणि निलंगी गडाख आदी उपस्थित होते. अहमदाबादच्या डॉल्फिन पब्लिशर संस्थेनं छापलेल्या या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद करणारे विशाल राणे आणि भक्ती मारू, तसंच रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर, गुरुमाऊली संगीत विद्यालयाच्या संचालिका आणि प्रसिद्ध कथक नृत्यांगना वर्षा पंडित, चंद्रकांत पंडित, प्रसिद्ध साहित्यिक सदानंद भणगे, अवतार मेहरबाबा ट्रस्टचे विश्वस्त जंगले साहेब आदी मान्यवर उपस्थित होते. या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्या अगोदर मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार करण्यात आले. यावेळी प्रदीप मुखर्जी आपल्या विवेचनात पुढे म्हणाले, पुस्तक हे मानवाला पूर्णपणे हादरवून टाकतं. यापूर्वी कधीही न लिहिलं गेलेलं असं हे पुस्तक, जे परमात्मांनी मानवासाठी लिहिलं आणि जे अनेक पुराणं, धर्म, अध्यात्म, तत्वज्ञान असा जीवनाचा अर्थ आणि मानवाच्या अस्तित्वाचा उद्देश यांना धक्का देणारा आहे. एकदा तुम्ही हे पुस्तक वाचून तुम्ही तुमच्या आयुष्यात परत गेलात की समोहन तुम्हाला पुन्हा त्यांच्यात घेऊन टाकेल. पण तुम्ही आता पूर्वीसारखे नसणार, त्यामध्ये खूप काही बदलेल. अवघ्या 70 पानांचं हे पुस्तक एका बैठकीत तुम्ही वाचून काढा आणि महिनाभर यावर काम करा. या पुस्तकातल्या 10व्या भागातील संदेश आणि पुढच्या पानात दिलेला हिलिंग तंत्राचा वापर करा. तुम्ही कधीच दुःखी राहणार नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केलं, तर आभार कश्यप मॅडम यांनी मानले. उपस्थित सर्वांना हे पुस्तक मोफत वितरित करण्यात आलं आणि हीलिंग कार्डही प्रत्येकाला यावेळी देण्यात आलं. मैं इतना ही काम करता हूं कि अगर आपके पास दुख और दर्द है तो फिर आप इस किताब के साथ बात करो, इस चेहरे के साथ बात करो. अगर आप पहली बार यहाँ पे आए हैं तो मैं आपको कहूँगा कि आप 30 दिन तक इनके साथ बात करो और उसके बाद देख लो क्या आपके मन में, आपके जीवन में, आपके अंदर थोड़ा सा शांति आया या नहीं आया. इस किताब के अंदर एक टैगलाइन है. टैगलाइन ये कहता है, आपके ज़िंदगी में कुछ नहीं बदलेगा लेकिन बहुत कुछ बदल जाएगा.